मुंबईतून बारामतीच्या दिशेनं विमानानं निघालेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या आबालवृद्धांचे दादा अजित पवार बारामतीत पोहोचलेच नाहीत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलेले खासदार शरद पवार यांच्या मुशीत तयार होताना अजित पवारांनी आपली सुद्धा एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. एरवी राजकारणात अपवादानं आढळणारा स्पष्टवक्तेपणा हा दादांचा स्वभाव गुण त्यांना अनेकदा अडचणीचा ठरला, तरी त्यांनी तो कधीच सोडला नाही. अलीकडच्या काळात त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकांमुळं ते टीकेचे धनी झाले असले तरी त्यांनी आपल्या धडाकेबाज स्वभावात बदल केला नाही. जे काम होणार ते होणार, जे होणार नाही ते नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं अनेक राजकीय लोकांना जड जातं. दादा मात्र याला अपवाद राहिले. कामासाठी लोकांनी आपल्याकडं हेलपाटे मारणं न आवडणाऱ्या दादांना अधिकाऱ्यांनी सामान्य माणसांना दिलेला त्रास सहन व्हायचा नाही. त्यामुळं दादांकडं आपली तक्रार जाऊ नये यासाठी अधिकारी दक्ष असायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रशासनावर जरब असणारे दादा त्यामुळंच स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांना नेहमी आपलेसे वाटायचे. वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, शिस्त याचे भोगते असणारे दादा एखाद्याची चूक झाली तर त्याची जाहीरपणे कान उघडणी करताना कधी कचरत नसत. सत्तेत असो वा नसो, सतत कामात असणं हे दादांचं आणखी एक वैशिष्ट्य. दादांचा दिवस सकाळी लवकर सुरू व्हायचा. यावरून त्यांनी अनेकदा विरोधकांना जाहीरपणे डिवचलंय सुद्धा. निवडणूक काळात केवळ 3 ते 4 तास झोप घेणाऱ्या दादांच्या कामाचा झपाटा भल्याभल्यांना अवाक करणारा असायचा. आज सुद्धा दादा त्याच ऊर्जेनं मुंबईतून बारामतीत येऊन दिवसभर प्रचारासह अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहणार होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. मुंबईतून निघालेले दादा बारामतीत न पोहोचताच दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. नेहमी सगळीकडं वेळेत पोहोचणाऱ्या दादांची आज अशी वेळ चुकेल याची कल्पनाच कुणी करू शकत नाही. दादांची ही अकाली एक्झिट महाराष्ट्रातल्या सर्वांनाच चटका लावणारी ठरली आहे. अजितदादा पवार नावाचं एक वादळी व्यक्तिमत्व आज शमलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या वैशिष्ट्यांनी त्यांनी जो ठसा उमटवलाय तो अमिटच राहील यात शंका नाही.